फायनल मॅच त्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यामुळे पिसुली आणि मोठा गाव दोन्ही टीमचं आम्ही कौतुक करतोय. 4 ओव्हरची फायनल मॅच, यानंतर 2 सेमीफायनल, 1 फायनल रेग्युलर आणि 1 प्रेक्षणीय सामना. आमचे पोलीस निरीक्षक सुद्धा इनॅक्शन मध्ये असतील, त्यांच्याकडे वेळ कमी असतो. डायगरच्या स्पर्धेत सुद्धा त्यांना संधी मिळते. निलेश 1 मिनिट थांबा. निलेश, आयोजकांनी सूचना केली की मॅच 5 ओव्हरची असेल. नाही का? मग 4 ओव्हरची खेळा. चार ओव्हरचीच आहे. चार ओव्हरची मेगा फायनल मॅच. एका बाजूला मोठा गाव 40+, दुसऱ्या बाजूला पिसिवली 40+. बघा दीपेश गीत टेनिस क्रिकेट 7117 चे सर्व आपण पाहतोय. आमचे सूर्याजी पाटील असतील, त्यांचे हार्दिक स्वागत. चला फिल्डिंग लावून घ्या. 4 ओव्हरची मॅच आहे. राजेश मोरे सुद्धा येतात मोठा गावचे. या राजेश मोरे, स्वागत आहे आपलं. लेदर बॉलचे बघा विशाल हटे सर इथे उपस्थित, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. तर या विशाल सर, आपला सन्मान इथे केला जाईल. लेदर बॉलचे आमचे पाहत आहेत विशाल हटे सर इथे उपस्थित आहेत. याच मैदानामध्ये लेदर बॉलचा सराव सुद्धा केला होतो. सरांचा आम्ही सत्कार करणार आहोत. सामन्याला होते सुरुवात. मेगा फायनलची मॅच. गोलंदाज निलेश मात्रे बॉलिंग मार्कवर आणि स्ट्राइक एंडला कोमल. पहिलाच बॉल शॉर्ट मिड विकेटला. फिल्डिंग चांगली दत्ता दिदेत. राहुल भगत साहेबांना विनंती होतो की आपण विशाल सरांचा इथे सत्कार करायचा आहे. तर या विशाल सर, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. लेदर बॉलचे आमचे एक कोच तुम्ही पाहतायत. याच मैदानामध्ये लेदर बॉलचा सराव केला होतो. विशाल सरांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला होतोय राहुल भगत साहेबांच्या शुभ हस्ते. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. सुनील भोईर स्ट्राइक एंडला येत आहेत. 40+ची मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळते 4 षटकांची. विशाल सरांचा एक विशेष सन्मान. लेदर बॉल क्रिकेट कालच भारताने विश्वचषक सुद्धा जिंकला. T20 तिसऱ्यांदा, आणि 3 वेळा विश्वचषक कोणी जिंकला नाहीये. आणि आयोजकांना नेहमी सहकार्य असतं विशाल सरांचं, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभारी आहोत. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. आणि बऱ्याचशा गोष्टी घडल्या काल विश्वचषक मध्ये. आपण पाहिलं पिंट्या सर, 3 वेळा विश्वचषक कोणत्याही टीमने जिंकला नाहीये. T20 मध्ये लगातार 2 वेळा सुद्धा कोणीही जिंकला नाहीये. इथे मात्र वेगवान चेंडू, मात्र व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. आणि होम ग्राउंड मध्ये कुणी विश्वचषक जिंकला नव्हता, भारताने जिंकला. नाही, नक्कीच भारताने 3-1. महेंद्रसिंग धोनी 2007, 2024 रोहित शर्मा आणि 2026 सूर्यकुमार यादव. आणि फलंदाज सुनील भोईरची खेळी समाप्त. निलेशच्या खात्यामध्ये पहिली विकेट. फायनल मॅच मध्ये लागणारा पहिला मोठा धक्का पिसिवली 40+ला.
एक प्रचंड आहे. जरी फिरकी गोलंदाज असतील मात्र बघा वेगाने इम्प्रेस करतात निलेश. नवीन बॅटर अरुण आलेत. पिसिलवी संघ आपले जे अतिरिक्त खेळाडू आमचे रेग्युलरचे आलेत बघा पिसिलवीचे, तर नाव लक्षात नाही माझ्या, त्यांना पाठवा इकडे नावं सांगायला जरा. पिसिलवी संघ नावं माहिती आहेत काही, त्यांची माहिती नाही. आलेत का? ओके ओके आलेत. शॉर्ट मिड विकेटला सिंगल इथे मिळाली अरुण यांच्या खात्यामध्ये. दत्तादित्य होते क्षेत्ररक्षक. 3 धावा. दोन्ही टीमचे 12 खेळाडू इथे उपस्थित, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मेगा फायनलची मॅच 16 संघाने इन्व्हाइट करण्यात आलं होतं 40 प्लसच्या. निलेश मात्र 4 चेंडू टाकले, 3च धावा खर्च केलेले आहेत. चांगला चेंडू होता, हलक्या हाताने खेळत आहे, सॉफ्टहँडचा वापर केलाय. फिल्डिंग चांगली आहे बघा महेंद्र मात्रे देत. काय जबरदस्त फिल्डिंग. 5 बॉलमध्ये 4च धावा खर्च केल्यात. मेगा फायनलची मॅच सध्या 40 प्लसचे खेळाडू जे खेळत आहेत, ज्यांनी काळ रेग्युलर मध्ये गाजवला आणि सध्या 40 प्लस खेळत आहेत. 40 प्लसचे मॅचेस पिंट्या जोशी भरपूर प्रमाणात होतात आणि आता सध्या चालू आहे. पण इथेही चालू आहे, नारिवलीच्या मैदानात चालू आहे. इथे मात्र एकदा वेगाने पूर्ण केली. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आणि पहिला षटकाची इथे समाप्ती होते. पॉवर प्ले मध्ये फक्त 6 धावा, 1 विकेट. धन्यवाद. नाही प्रेक्षक कोण आलेत मैदानात? त्यांना असं वाटतंय गार्डन मध्ये आपण नाही. इतका सिरियस फोन आहे बघा ना, कुठे गेले ते? कदाचित बॅटिंग करायला गेले असते, इतका अर्जंट कॉल होता. मोबाईल तर हीच तर खासियत आहे ना, कुठेही तुम्हाला घेऊन जाईल तो. पहिल्या षटकात 6 धावा आले, 1 विकेट आलेले. रॉयल 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ इथे दाखल झालेले आहे. त्यांची मॅच प्रांजल स्वरूप 11 वडवली बी संघासोबत असणार आहे आणि प्रांजल 11 वाकलन बी विरुद्ध गावदेवी RM SB प्रतिष्ठान सोनारपाडामध्ये मॅच असेल. या जितेश भोईर स्वागत आहे आपलं. वडवली बी आणि तुमचे मॅच कधी ते सांगू शकत नाही मी अजून, ते आयोजक सांगतील तुम्हाला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये विलास भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. कोमलसाठी हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. यशांच्या मागे मास्टर माइंड आहेत निलेश मात्रे. येणाऱ्या काळामध्ये ऑल इंडिया ओपन प्रीमियर लीग स्पर्धा तुम्हाला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. 24 मार्च ते 28. बॅकफुटला गेले, लॉंगाच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक द्वीप मध्ये. महेंद्र मात्रे तिथे थ्रो फेकी बघा, मात्र अरुण पोचलेत. जबरदस्त थ्रो फेकी होती. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 8 वरती आपल्या पाहायला मिळते. जितेश सुद्धा मला वाटतं नवीन नवीन चेहरे घेऊन आलेत आज. वाईट बॉल आहे का? वाईट बॉल. फिल्डिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केले का? ओके, चेक करूया. चेक केलं जाईल. रिव्ह्यू गमावलाय, वाईड आहे. वाईट फॅक्टर बघा, हा ऍक्शन रिप्ले बघा. कोमल हिरवळ यांच्या डोक्यावरून हा बॉल गेलाय आणि 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली. धावा झाल्यात 9. विलास आता कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. हा ऍक्शन रिप्ले. कटर्सचा वापर करता चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर काढलाय. यशांच्या मागे निलेश मात्रे. डॉट बॉल. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आहे. नितीन मात्र हलकासा अपील करतात. निलेशने कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाहीये. निलेशला माहिती ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पाणी घेऊन जायचं का?
ऑल इंडिया 40+ सेशन 2 आपल्याला दुसरं पर्व पाहायला मिळेल. 24, 25, 26, 27, 28 मार्चला ही स्पर्धा तुम्हाला गुरुदत्त चौथा हिरवा मानकोली भिवंडीमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रथम क्रमांक असेल 6 लाख, द्वितीय क्रमांक असेल 3 लाख, प्रवेश फी असेल 1.5 लाख. फर्स्ट प्राइज विनर टीम ऑनरसाठी चॅम्पियन टीमच्या पुरस्कर्त्यांसाठी एक बाईक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बाईक आहे. बेस्ट बॉलरसाठी 21,000 आहेत. बेस्ट बॅट्समनसाठी 21,000 आहेत. बेस्ट फिल्डरसाठी 5,000 रुपये आहेत. येत्या 14 तारखेला ऑप्शन 16 सुद्धा होणार आहे. पीके संच्या कोणत्याही खेळाडून या 50 पेक्षा जास्त धावा कुठल्या तर 1,000 रुपये, 35 पेक्षा जास्त धावा 1,000 रुपये प्रल्हाद खान यांच्याकडनं. पप्पू शेठ, मेघादादा, निलेश दादा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. येत्या 24 मार्च ते 28 मार्च GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. थोडस झेलची शक्यता आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कोमल हिरवळीची खेळी समाप्त. विलासने घेतली महत्वाची विकेट. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले बघा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता. फोर्स केला. लॉंग ऑफला महेंद्र मात्रे तिथे होते. जजमेंट त्यांचा चांगला आहे. चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज होईल बाद. जबरदस्त बॉलिंग. मोठागाव 40+ संघ सध्या चर्चेत आहे. कालही नार्वेच्या स्पर्धेमध्ये सलग 2 सामने जिंकले. 72 धावा सुद्धा चेस केल्या गोलुरीच्या विरुद्ध मोठागावने. निलेश मात्रेने काय बॅटिंग केली. मागच्या 2 मॅचेस तुम्ही त्यांच्या पाहिल्या. याही स्पर्धेत त्यांनी चांगला खेळ केलेला आहे. तिथे फिल्डिंग खराब आहे. क्षेत्ररक्षक मंगेश जरूर होते, मात्र त्यांना बेट करून बॉल सीमा पार जाईल. बूम बूम नरेशच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. दोन षटकात 13 धावा झालेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दत्ता भोईर आले बॉलिंग करण्यासाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये. दत्ता चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट बॉल.
धावसंख्या 14 वरती आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला अरुणच्या बॅटमधून. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थोडेसे क्रॉस होते आणि त्याचाच फायदा घेतला. धावसंख्या 18. ऑन साईडला खेळायचं होतं, आता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. हाई फुल टॉस आहे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आता तिथे हरेश. थ्रो फेकी बघा, ॲक्युरेट थ्रो फेकी आपल्या पाहायला मिळते. एकोणीस धावा. धापल होते आपल्या पाहायला मिळत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक भरपूर डीप मध्ये. चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. 2 धावा इथे मिळतील. 2च्या साहाय्याने आपण धावसंख्या बघू शकाल 21 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 गडी बाद 21. पिसोली 40+ विरुद्ध मोठागाव 40+ अशी फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आज काही कारणाचा सागाव संघ सुद्धा सेमीफायनलसाठी उपस्थित राहू शकला नाहीये. दुःखद घटना त्यांच्या गावामध्ये जरूर घडली, त्यामुळे त्यांनी माघार घेतलं या स्पर्धेमधनं. त्यामुळे थेट पिसोली संघ फायनल मॅच खेळतोय. डॉट बॉलची ते समाप्ती झाली. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 21 वरती 2 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपण पाहतोय. फायनल मॅच. तीन षटकांचा खेळ संपलाय. 22 वरती 2. प्रथम बॅटिंग करताना पिसोली 40+ संघ अजूनही शेवटचं षटक येणं बाकी आहे. तुम्ही पाहतायत गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा आयोजित नगरसेवक चषक 2026. तुम्ही पाहतायत ही 5वी रात्र, शेवटची रात्र. मात्र उद्या आणि परवा तुम्हाला दिवा प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 2 दिवस नाईट आणि पहिल्यांदाच प्रीमियर लीग नाईट स्पर्धा या मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल. या अगोदर मोठागाव प्रीमियर लीग आम्ही पाहिली होती नाईट स्वरूपात मानकुलीच्या मैदानात. आता दिवा वासियांचा नाद करायचा नाही. तर प्रीमियर लीग नाईट मध्ये ठेवणं इतकं सोपं नाहीये. टावर्स, जनरेटर, भरपूर खर्च आहे. बॉलिंग करण्यासाठी महेंद्र मात्र आलेत. शेवटचं षटक. नरेशच्या बॅटमधनं जबरदस्त फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. बुम बुम. नरेश पाटीलच्या बॅटमधून सिक्सर तुम्हाला पाहायला मिळालाय. उत्तुंग षटकार. आता मात्र चांगला बॉल आहे. गती कमी केली. नरेश कडे निलेश पाहत आहेत. नरेश चर्चा करतायत निलेश सोबत की एक्झॅक्ट बघा हा बॉल हलकासा बाहेर निघालाय. षटकानंतर कमबॅक आहे. लॉंग ऑनच्या दिशेने
चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. षटकात चांगली बॅटिंग करत असताना बुम बुम नरेश पाटील. आकाशन चषक मध्ये उत्कृष्ट फलंदाज होते नरेश आणि बेस्ट बॉलर सुनील भोईर. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 32 धावा. चार चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावा झाले. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पहिला षटकार, दुसरा डॉट, तिसरा चौकार, चौथा डॉट आणि 5व्या बॉलवरती बघायचे आता आता 2 धावा होतील. रनआउटची विकेट मिळाली असती. दोन्ही धावसंख्या पुढे सरकले द्या. 34 धावा झालेत. पिंट्या जोशी यांनी सुद्धा या स्पर्धेत जबरदस्त स्कोरिंग केलेली आहे. एज अ स्कोरर, एक चांगले क्रिकेटर, चांगले समालोचक. इथे चेंडू हवेत आहे. राम मात्रे बघा भरपूर लांब आहेत. नाही, काल अशा 3 धावा सोनारपडाने धावून घेतल्या ना. आता पण 3च घेतलेत भोपरच्या विरुद्ध. 37 38चं टार्गेट आहे.
कुमाल इथे फटका जबरदस्त आहे. बघायचे पंचांचा इशारा काय देतोय. चेक करतोय थांबा. षटकार आहे. सीमा रेषेवर पडलेले आहे. इथे मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. निलेश मात्रे जबरदस्त बॅटिंग करत असताना बॉल सीमा पार. बॅट बघा ना किती वेगाने फिरत आहेत. मिडॉन झेल ड्रॉप. निलेशला जीवदान मिळाले. इथे मात्र चांगली बॉलिंग करायला मी ते मात्र एक झेल ड्रॉप झाला. पहिल्या षटकाचा खेळ. पंधरा धावा पहिल्या षटकात आपल्या पाहायला मिळालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आलेले. 38 टार्गेट आहे. 18 बॉलमध्ये 23 अजूनही करायचे. चॅम्पियन बनण्यासाठी मोठागाव 40+ संघ. उंबालीच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा चॅम्पियन संघ होता मोठागाव 40+. डे मध्ये सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा जिंकलेल्या आहेत आणि इथूनही फायनल जिंकण्याची नामी संधी आहे. पंधरा धावा. दुसऱ्या षटकामध्ये सुनील भोईर आलेत. कारुण्य पाटील कुठे असेल तर लवकर या. कारुण्य पाटील लवकर या. अठरा चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. आमचे मित्र कौरम सुद्धा आलेले आहेत वाकलनचे. जीत भोईर. दोन धावा इथे मिळालेत. निलेश मात्रे बघा 17 धावा मोठा गावच्या झाल्यात. 17च्या 17 निलेशच्या आहेत. संकट मोजक आहे. रणवशीर आहे मोठा गावची. रेग्युलर क्रिकेट सुद्धा भरपूर गाजवलं निलेशने. ऑल इंडिया ओपन ते क्रिकेट भरपूर खेळले आणि कोरोनाच्या काळामध्ये महामारी होती तेव्हाही नागरिकांच्या संपर्कात ते राहिले. आणि या स्पर्धेमध्ये 100 धावा पूर्ण झाल्या. एकदा जोरदार टाळ्या होत्या निलेश मात्रेसाठी. जबरदस्त बॅटिंग. कालही नारिलच्या स्पर्धेत 2च मॅच मध्ये 75 धावा. इथे 100 धावा म्हणजे धावांची भूक आजही आहे निलेशकडे. काय जबरदस्त बॅटिंग. 4 मॅचेस 4 इनिंग 105 धावा. स्वीप चालला जेव्हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल नाही थांबणार. सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावबल झाले 15 धावांचे. आणि ज्यावेळी निलेश मात्रे यांनी SSC ट्रॉफी मध्ये निवृत्ती घेतली त्यावेळी मला आज कळलं की ताई का सांगत होत्या की तुम्ही निवृत्ती घेऊ नका. म्हणजे निलेशने सांगितलं कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. निलेशची खरं तर गरज होती रेग्युलरलाही. जबरदस्त क्रिकेटर आहेत. आजही धावा आणि धावा बघा. रिवर्स बॉल सीमा रेषेच्या बाहेर चौकार.
27 धावा झाल्यात. अखूट टप्प्याचा बॉल. खरं तर या गोष्टी बऱ्याच वेळा आयोजकांना हव्या असतात, वेळ वाचवणं. मात्र आज वेळ वाचूनही फायदा नाहीये, रेग्युलरच्या टीम्स नाहीयेत. इतकी फास्ट बाळूसर बॅटिंग सुरू आहे, मात्र वेळ वाचूनही फायदा होत नाहीये ना. फायनल डेला बरोबर धनेश पाटीलनी सांगितलं होतं 5 ते 6 मॅचेस. आता गणित शेवटी तिकडेच येणार आहे. आयोजक काय करणार, टीम्स रेग्युलर नाही आल्या तर षटकार आहे. 33 धावा झाल्यात मोठा गावच्या बाळूसर आणि 33च्या 33 निलेशच्या हाही रेकॉर्ड आहे. आणि 5 धावांची आता गरज आहे. एकटाच मॅच जिंकून देईल का हा प्रश्न आहे आता. अशा मॅचेस निलेशने भरपूर जिंकून दिलेले आहेत आणि ही एक नोंद झाली आहे इतिहासामध्ये. बघायचंय पंचांचा इशारा काय ते. मात्र चौकार आहे की षटकार आहे बघूया. चेक करतायत का? ओके. चौकार आहे, चौकार. एका धावेची आता गरज आहे. 37 धावा निलेशच्या वैयक्तिक. अलग अलग टीम आहेत. चला 12 बॉल मध्ये 1 करायचे. चेसिंग कंपल्सरी आहे, 40+ नियम. नाही निघालेत आता सोनारपडा, येतील. बारा बॉल 1. निलेश म्हात्रे बघा जबरदस्त बॅटिंग. चांगला चेंडू होता. गोविंद भोईर आहेत, एक लेजंड क्रिकेटर आहेत. सुरुवातीचा काळ बऱ्याचशा मॅचेस ऑफिशियली 40+ सुरुवातीला जिंकून दिल्या. थोडासा नंतर ब्रेक घेतला होता, थोडेसे दुखापतग्रस्त होते, पुन्हा त्यांनी वापसी केलेली आहे. क्लीन बोल्ड. मॅच संपली नाहीये, फलंदाज बाद. एक प्लस संघटनेचे उपाध्यक्ष बघा बॅटिंग साठी आलेले आहेत. प्रकाश दादा म्हात्रे ऍडव्होकेट. खऱ्या अर्थाने मोठे गावचे सर्व आहेत ते. मोठा गाव संघाचे आधारस्तंभ आहेत. निलेश म्हात्रे सुद्धा सांगतात ना. व्हाईट बॉल आणि या स्पर्धेतील 16 संघ खेळले नगरसेवक चषक मध्ये आणि चॅम्पियन ठरलाय तो मोठा गाव. त्यामुळे येऊ द्या मोठा गावचं गाणं.